थँक्स तुकाराम मुंडे साहेब. आम्हाला हे माहीतच नव्हतं. आजपर्यंत लोक हॉटेलमध्ये जायचे, 1500चं बिल भरायचे, वेटरनं दिलेली 20 रुपयांची पाण्याची बाटली मुकाट्यानं विकत घ्यायचे. आम्हाला वाटायचं हाच नियम आहे. पण तुम्ही आलात आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांचे डोळे उघडले. सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे. पण जेव्हा एखादा तुकाराम मुंडे या व्यवस्थेत येतो ना, तेव्हा 6 महिने नाही, 6 दिवसात अख्खी सिस्टम वठणीवर येते. हे मुंडेंनी आपल्या कृतीतून सिद्ध केलंय. आजकाल तुम्ही बातम्यांमध्ये बघत असाल, धाडी पडतायत, हॉटेल सील होत आहेत आणि भेसळखोरांना बेड्या ठोकल्या जात आहेत. पण हे सगळं का होतंय? कारण तुकाराम मुंडेंनी असे काही नियम बाहेर काढलेत जे वर्षानुवर्ष अक्षरशः कागदावरच सडत होते. मुंडे येण्याआधी हे 5 नियम तुम्ही कधी ऐकलेही नसतील. पण आज तेच नियम प्रत्येक हॉटेल, ढाबे आणि कॅन्टीनवाल्यांसाठी कंपल्सरी झालेत. ते नियम काय आणि ग्राहक म्हणून तुमचा हक्क काय? मुंडेंनी भेसळखोरांना कसं सुतासारखं सरळ केलंय याचाच सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत न्यूज 18 मराठी. तुकाराम मुंडेंनी कंपल्सरी केलेला पहिला नियम तुमच्या आमच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जा, ग्राहकांना मोफत आणि सुरक्षित पिण्याचं पाणी देणं हे हॉटेल मालकांवर बंधनकारक आहे. हे तुकाराम मुंडेंनी हॉटेल चालकांना खडसावून सांगितलंय. आजवर काय व्हायचं? आपण जेवायला बसलो की वेटर पाण्याची बॉटल आणून ठेवायचा आणि ती आपण विकत घ्यायचो. पण आता तसं अजिबात चालणार नाही. तुकाराम मुंडेंनी स्पष्ट आदेश दिलेत की ग्राहकांना पाण्याची बॉटल खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही. प्रत्येक हॉटेलमध्ये मोफत सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध आहे असा फलक लावणं आता सक्तीचं करण्यात आलं आहे. म्हणजे पाणी विकून नफेखोरी करणाऱ्या हॉटेल मालकांना मुंडेंनी थेट चाप लावला आहे. नियम क्रमांक 2, सकाळी नाश्ता करताना पेपरच्या कागदात गुंडाळून दिलेला वडापाव किंवा भजी तुम्ही अगदी चवीनं खाता ना, पण आता तसं चालणार नाही आहे. पेपरात वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ देणं कायद्यानं गुन्हा आहे. हेही मुंडेंनीच पहिल्यांदा दाखवून दिलंय. कारण काय माहिती आहे? वृत्तपत्राच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईत घातक रसायने असतात, ज्यामुळे थेट कॅन्सरसारखे भयंकर आजार देखील होऊ शकतात. पण वर्षानुवर्ष हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. तुकाराम मुंडेंनी यावर थेट हातोडा मारलाय. वृत्तपत्रात किंवा छापील कागदात अन्न देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अन्न पॅक करण्यासाठी फक्त मान्यताप्राप्त फूड ग्रेड साहित्यच वापरावं लागेल. छापील कागद किंवा निकृष्ट प्लास्टिक वापरलं तर थेट हॉटेल मालकावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नियम क्रमांक 3, तुम्ही हॉटेलमध्ये किंवा गाडीवर भजी, समोसे खाताना कधी त्या कढईतल्या तेलाकडे बघितलंय का? ते तेल लाल नाही, तर बऱ्याच ठिकाणी ते तेल थेट काळं पडलेलं असतं. एकदा वापरलेलं तेल फेकून द्यायला जीवावर येतं, म्हणून तेच तेल पुन्हा पुन्हा गरम करून त्यात पदार्थ सर्रास तळले जातात. हे काळं तेल म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून थेट कॅन्सरला निमंत्रण आहे. पण आता यावर तुकाराम मुंडेंची नजर पडली आहे. जर कोणत्याही हॉटेलमध्ये काळं पडलेलं किंवा वारंवार तळलेलं तेल वापरताना आढळलं तर थेट कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळला जाणारा हा प्रकार आता तुकाराम मुंडेंच्या राज्यात अजिबात खपवून घेतला जाणार नाहीये. नियम क्रमांक 4 आणि 5 हे देखील महत्त्वाचे नियम आहेत. तुम्ही एखाद्या हॉटेलात जातात तेव्हा तुम्हाला बाहेरचा डायनिंग हॉल एकदम चकाचक दिसतो, पण कधी चुकून तुम्ही किचनच्या आत डोकावून बघितलंय का? कारण तिथंच खरी घाण असते. उंदीर, झुरळ, सांडपाणी अशा अनेक गोष्टी किचनमध्ये सर्रासपणे अनेक ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत. त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत. पण आता मुंडेंनी किचनसाठी कडक नियम लागू केलेत. भिंती आणि फरशी वॉशेबल टाईल्सचीच असली पाहिजे. किचनमध्ये पाणी साचता कामा नये आणि तिथे पुरेसा प्रकाश आणि हवेशीर व्यवस्था असलीच पाहिजे. असे नियम त्यांनी आता हॉटेल चालकांवर बंधनकारक केलेत. पण या व्यतिरिक्त हॉटेल चालकांना आता शाकाहारी आणि मांसाहारी अन्न पूर्णपणे वेगळं ठेवावं लागणार आहे. त्यांची भांडी, साठवणूक आणि शक्य असल्यास बनवण्याची जागाही त्यांना वेगळी ठेवावी लागणार आहे. यासोबतच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी, स्वच्छ गणवेश आणि डोक्यावर कॅप असणं आता सक्तीचं करण्यात आलंय. आणि हो, या मोठ्या हॉटेल्सना आता त्यांच्या मेनू कार्ड्सवर कॅलरीज आणि ॲलर्जीची माहिती
आणि व्हेज नॉनव्हेजचे सिम्बॉल स्पष्टपणे नमूद करावे लागणार आहेत. हे जे नियम मी तुम्हाला सांगितलेत हे कोणतेही नवीन नियम नाही आहेत. हे सगळे नियम अन्न सुरक्षा कायदा 2006 मध्ये आधीपासूनच अस्तित्वात होते. पण मुंडे येण्याआधी हे नियम फक्त धूळ खात कागदावरच पडले होते आणि हे नियम सर्रास पायदळीत उडवले जात होते आणि अधिकारी गप्प होते. पण तुकाराम मुंडे आलेत आणि त्यांनी हेच नियम बाहेर काढले. 23 जून 2026 रोजी त्यांनी सर्व अन्न व्यावसायिकांसाठी सविस्तर अनुपालन आदेश जाहीर केला आणि फक्त आदेश काढून ते थांबले नाहीत, तर त्यांनी थेट धाडी, अटकसत्र आणि सील ठोकण्याची धडक मोहीम देखील सुरू केली. आणि हो, FDAनं स्पष्ट केलंय की ही फक्त काही दिवसांपुरतीची मोहीम नाहीये, तर वर्षभर हे छापे आणि दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे. म्हणूनच म्हटलं, थँक्स तुकाराम मुंडे, तुम्ही आलात आणि ग्राहकांना त्यांचे हक्क काय आहेत हे समजलं. पण मित्रांनो, फक्त अधिकाऱ्यांनी काम करून चालणार नाहीये. जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर तिथं मोफत पाणी समजा मिळालं नाही, तुम्हाला अस्वच्छता दिसली, काळं तेल दिसलं, तर शांत बसू नका. आवाज उठवा, हॉटेल मालकाला जाब विचारा आणि FDA कडे तक्रार करा. तुमचा एक आवाज हजारो लोकांचे जीव वाचवू शकतो. मुंडेंच्या या धडक कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा.